ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा। 13 ऑक्टोबरपासून धरणं आंदोलन केले जाणार। एसटी बस कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांमुळे आक्रमक पवित्रा। 17 लाख हेक्टर जमिनीच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे आले। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। अवकाळी पावसामुळे राज्यात शेती पिकांचं मोठं नुकसान। जालन्याच्या बदनापूरमधील वाकुळणी गावात नुकसानग्रस्त भागाची खासदार कल्याण काळे यांच्याकडून पाहणी। शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी 50,000 रुपये मदत द्या, कल्याण काळे यांची मागणी। जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील वाकुळणी गावात आमदार नारायण कुचेंकडून पाहणी। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत नारायण कुचेंनी साधला संवाद। धाराशिवमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात। भूम, परांडा, वाशी, कळंब, उमरगा परिसरात पाऊस। अतिवृष्टी झालेल्या भागाला पुन्हा फटका बसणार। धाराशिवच्या परंडा तालुक्यातील चांदणी नदीवरील पूल धोकादायक। महापुरात कठडेही वाहून गेले। पुलाची आणि कठड्याची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी। धुळ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रकल्पांमधील जलसाठ्यात वाढ। जिल्ह्यावरील पाण्याचं संकट टळलं। 8 मध्यम प्रकल्प 100% भरले। परभणी जिल्ह्यातील भोगाव साबळे गावातील यशवंत साबळे यांच्या 5 एकर कापूस पिकात पाण्यामुळे कपाशीचं मोठं नुकसान। शासनानं नुकसानीचे पंचनामे न करता शेतकऱ्यांना मदत करावी, शेतकऱ्यांची मागणी। नाशिकच्या लासलगावमधील कोटम गावात मध्य रेल्वेवर उड्डाण पूल बांधून द्यावा, ग्रामस्थांची मंत्री छगन भुजबळांकडे मागणी। लासलगाव पिंपळगा मार्गावरील गावांचा संपर्क तुटल्यानं नागरिकांची प्रचंड गैरसोय। नंदुरबार जिल्ह्यातील वाहणाऱ्या तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ। सारंगखेडा आणि प्रकाश बॅरेजचे दरवाजे उघडले। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। विदर्भात भाजपचं मिशन पदवीधर निवडणूक। माजी नगरसेवकांना प्रत्येकी 1000 मतदार नोंदणीचं टार्गेट। एका मतदारसंघात 5 लाख मतदार नोंदणीचं लक्ष्य। आमदार महेंद्र थोरवे यांना दिलासा। कोर्टानं याचिका फेटाळली। मतदारसंघात पैसे वाटल्याचा अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांचा होता आरोप। पुण्याच्या भोर महसूल कार्यालयात QR कोड प्रणाली विकसित। महसूल सेवा दाखले योजनेची माहिती एका क्लिकवर मिळणार। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते QR कोड उपक्रमाचं लोकार्पण। भुसावळ शहरातील रेशन दुकानात तांदळाच्या पोत्यात रेती आढळली। नागरिकांकडून संताप व्यक्त। संबंधित विभागानं तातडीनं लक्ष देण्याची मागणी। पुण्याच्या खेडमधील रासे गावात रेणुका देवी मंदिरात नवरात्री निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन। दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। धुळ्याच्या कापडणे गावात नवरात्री निमित्तानं देवमढीवर 51 फुटांचा ध्वज उभारला। ध्वज मिरवणुकीत गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी। गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील भुसारी टोला गावात बिबट्याची दहशत। मध्यरात्रीपर्यंत गावकऱ्यांचा हातात लाठ्या घेऊन पहारा। बिबट्याचा गावातील जनावरांवर हल्ला। गावकऱ्यांची चिंता वाढली। गोंदियाच्या आमगावमधील व्यापाऱ्याची कमी दरात तांदूळ देण्याचा आमिष देत 1 कोटी रुपयांची फसवणूक। पैसे दुप्पट करण्याच्या नावाखाली फसवणूक झाल्याचा प्रकार। मध्य प्रदेशातील 3 आरोपींना गोंदिया पोलिसांकडून अटक। रत्नागिरीच्या लांजातील कुर्णेमध्ये राखीव जंगलातून सागवानाची चोरी। कुंभवडीमधील 7 जणांना वनविभागानं घेतलं ताब्यात। 28 लाखांचा मुद्देमाल जप्त।